विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आंतरराष्ट्रीय संबंधाच्या बदलत्या स्वरूपाची चर्चा करत आहोत. कालच्या तासिकेपासनं आंतरराष्ट्रीय संबंधाचं स्वरूप आणि आंतरराष्ट्रीय संबंधाच्या स्वरूपामध्ये वेगवेगळे घटक आहेत, ज्यामध्ये स्वतंत्र परंतु विकास अवस्थेतील विषय, त्यानंतर आंतरशास्त्रीय दृष्टिकोनाचा अवलंब, सत्ता संघर्षाशी संबंधित हे आंतरराष्ट्रीय संबंधाचं एक स्वरूप आहे. आंतरराष्ट्रीय संबंधाचा समन्वयाचं शास्त्र आहे. अशा पद्धतीची चर्चा आपण विचारविनिमय केल्यानंतर आजच्या भागामध्ये, आजच्या तासिकेमध्ये आपण आंतरराष्ट्रीय संबंधाच्या स्वरूपामध्ये दिवसागणिक बदलत्या परिस्थितीत कसा बदल होत गेला हे आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. मित्र हो, आंतरराष्ट्रीय संबंधाच्या विकासाची चर्चा आपण केल्यानंतर त्यामध्ये आपल्या असं लक्षात आलेलं होतं की 1900मध्ये हा विषय इतिहासाचा एक भाग म्हणून सुरुवात झालेला होता, परंतु अलीकडील कालखंडामध्ये म्हणजे विशेषतः पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या अस्तित्वानंतर प्रचंड अशा प्रकारची हानी झाली आणि या अपरिमित हानीतून बाहेर निघण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटना, त्यापूर्वी राष्ट्रसंघ या संघटनेची स्थापना झाली आणि अस्तित्वात असलेल्या प्रश्नाला शांततेच्या मार्गानं आपण सोडवलं पाहिजे ही भूमिका प्रामुख्याने त्या ठिकाणी स्वीकारली गेलेली आहे. विशेषतः 1939 ते 1945 हा महायुद्धाचा कालखंड आपण पाहत असताना या दुसऱ्या महायुद्धामध्ये अपरिमित अशा प्रकारची हानी झाल्यानंतर सर्वच राष्ट्रांच्या असं लक्षात आलं की अशा प्रकारच्या युद्धाच्या माध्यमातून कुठलेही प्रश्न आता सोडवले जाऊ नयेत, तर चर्चेच्या माध्यमातून सोडवले जावेत. यासाठी आंतरराष्ट्रीय संबंधाच्या विषयाला प्रामुख्याने महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आता दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर आपण पाहतो की आंतरराष्ट्रीय संबंधाच्या स्वरूपामध्ये बदल कसा होत गेला हे पाहत असताना साम्राज्यवादाचं जे धोरण होतं ते धोरण आता या ठिकाणी हस्तगत होत चाललेलं आपल्याला दिसून येतं. स्वतंत्र सार्वभौम राज्याची संख्या आता वाढत होती. ब्रिटन असेल, फ्रान्स असेल, डच, पोर्तुगीज या ज्या राष्ट्रांनी साम्राज्यवादाचा विस्तार केलेला होता ती संकल्पना आता थोडीशी हळूहळू विरय होत चाललेली होती आणि जगामध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर जगाची विभागणी 2 गटामध्ये झाली, ज्यामध्ये अमेरिकेचा एक गट, अमेरिकेने भांडवलशाही लोकशाहीचं समर्थन करणारा एक गट वाढवत होता, तर रशिया साम्यवादी विचारप्रवाह जगामध्ये प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांच्याही गटाचा त्यांनी निर्मितीमध्ये सहभाग घेतलेला होता. आणि त्याला एक पर्याय म्हणून की नव्याने स्वतंत्र झालेले जे देश आहेत, भारत असेल, इजिप्त असेल, यासारख्या देश आणि या देशातल्या भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू त्या काळचे आणि इजिप्तचे नासेर यांच्या पुढाकारातून या काळामध्ये एक नवीन गट उदयाला आलेला होता, ज्याला शॉर्ट फॉर्ममध्ये नाम असं म्हणतात, लाँग फॉर्ममध्ये अलिप्ततावादी चळवळ असं म्हणतात. नामचा लाँग फॉर्म असा आहे की नॉन अलाइनमेंट मुवमेंट. तर प्रामुख्याने अलिप्ततावादी गटाचे प्रतिनिधित्व कोण केलं असेल तर भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलेलं आहे. आणि त्यांची अशी भूमिका होती की रशियाच्या गटामध्ये गेलं तर अमेरिकेला वाईट वाटेल आणि अमेरिकेच्या गटामध्ये गेलं तर रशियाला वाईट वाटेल. म्हणून त्यावेळेच्या नेत्यांनी अशी भूमिका स्वीकारली, आम्ही कोणाचेही मित्र अथवा कोणाचेही शत्रू असणार नाही. आमचं हित, आमचं भलं, आमचा विकास ज्याच्यामध्ये दडलेला आहे, जिथं आमचा विकास होणार आहे त्यांच्याशी आम्ही सलोख्याचे आणि मैत्रीचे संबंध ठेवूत, अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी त्यांनी स्वीकारली. आणि त्यातून जगामध्ये राजकारणामध्ये कुणीही कुणाचे कायमचे शत्रू अथवा कुणीही कुणाचे कायमचे मित्र असत नाहीत, अशा प्रकारची भूमिका या अलिप्ततावादी चळवळीच्या माध्यमातून पुढे आली. त्यानंतर 1991 साली रशियाचं विघटन झालं आणि रशियाच्यामधून जवळपास 12 राज्य, चेचन्यासारखे 12 राज्य बाहेर फुटून निघाले आणि त्यातून रशियाचं वर्चस्व हळूहळू कमी व्हायला लागलं आणि त्यानंतर अमेरिकेचं एक खांबी अस्तित्व सुरू झालं आणि रशियाच्या विघटनानंतर आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये बदल होत गेलेला आहे. हे मित्र आपण लक्षात घेतलं पाहिजे. बदल काय झाला तर जग जे 2 गटामध्ये विभागले गेलेलं होतं ते आता राहिलेलं नाही. अमेरिकासारखा देश एक प्रभावशाली देश म्हणून पुढे आलेला आहे
आणि रशियासारख्या देशामध्ये आपल्याच नागरिकांचे प्रश्न सोडवण्यामध्ये रशिया मशगूल राहिला आणि पर्यायानं त्यांचं सत्तेचं अस्तित्व हे विरळ होत गेलेलं आहे. प्रत्येक राष्ट्राच्या वाढत्या गरजा व साधनांच्या अवलंबामुळे संबंधसुद्धा आता बदलत गेलेले आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जलद गतीने विकास होतो आहे असं जरी आपण म्हणत असलो तरी या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमध्ये सुद्धा अनेक राष्ट्र पूर्वीपेक्षा अलीकडे परावलंबी होताना आपल्याला दिसून येतात. हाही आंतरराष्ट्रीय संबंधाचा झालेला एक बदलाचा परिणाम आहे. तेल घ्या, प्रत्येक राष्ट्र आता एवढं पेट्रोलजन्य पदार्थाच्या आहारी गेलेला आहे की जर आखाती देश किंवा तेल निर्यात करणारे देश जर तेलाच्या तुट्या बंद केल्या, आम्ही तुम्हाला तेल देऊ शकत नाही असं जर त्यांनी म्हटलं तर पर्यायाने आपली सगळी यंत्रणा बंद पडू शकते. अमेरिकेमध्ये आपण म्हणतो की अमेरिकेमध्ये शस्त्रास्त्राचे फार प्रचंड मोठी कोठार आहेत. अमेरिकेने विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये प्रचंड उत्तुंग भरारी घेतलेली आहे. चंद्रावर जाऊन नवीन नवीन संशोधन करत आहेत. हे जरी आपण म्हणत असलो तरी त्यांच्या चंद्रावर जाणाऱ्या यानाला असेल, त्यांच्या गाड्याला असेल किंवा त्यांच्या इतर कारखान्याला असेल, ते लागणारं जे इंधन आहे ते इंधन मात्र आखाती देशातून मिळत असतं. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा परावलंबी झालेलो आहोत. हे आंतरराष्ट्रीय संबंधाचं बदलतं स्वरूप आहे. प्रत्येक राष्ट्राच्या वाढत्या गरजा आणि साधनांच्या अवलंबामुळे संबंधसुद्धा बदलत गेलेले आहेत. आता दुसरी एक परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की प्रचंड औद्योगिकीकरणाची निर्मितीमुळं नैसर्गिक साधनसंपत्ती कमी पडत आहे. त्याचं एक छोटंसं आपल्याला उदाहरण घेता येईल की पाणी प्रश्न प्रचंड मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे. भारत पाकिस्तानचा जसा सीमावादासंदर्भाचा प्रश्न आहे तसा पाण्याचा प्रश्न आहे. भारत आणि चायना या दोन देशाच्या दरम्यानचा जसा सीमावादाचा प्रश्न आहे तसा त्यांचा पाण्याचा प्रश्न आहे. उत्तर कोरिया असेल, दक्षिण कोरिया असेल, याही देशांचा नैसर्गिक साधनसंपत्तीच्या संदर्भामध्ये सुद्धा वादविवाद आहेत. म्हणजे सांगायचं असं आहे की प्रचंड मोठं औद्योगिकीकरण झालेलं आहे. भौतिक वस्तूंची आपण प्रचंड मोठ्या प्रमाणात निर्मिती करत आहोत, परंतु नैसर्गिक साधनसंपत्तीच्या अभावामुळे ह्या देशामध्ये प्रचंड युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. हे आंतरराष्ट्रीय संबंधाचं आजचं बदलतं स्वरूप आहे. अगदी 2 महिन्यापूर्वीच घडलेली घटना भारत आणि चीन या दोन देशाच्या दरम्यानचा जर आपण विचार केला तर गलवान खोऱ्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये चायनाने आपल्या देशातले लष्कर घुसवले आणि गलवान खोऱ्यामध्ये आपला ताबा सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्यालाच प्रत्युत्तर देण्याच्या प्रयत्नामध्ये भारताने सुद्धा आपले सैनिक त्या ठिकाणी पाठवले आणि त्या गलवान खोऱ्यामध्ये प्रचंड अशा प्रकारचं घमासान अशा प्रकारचं दोन्ही सैन्यामध्ये निशस्त्र युद्ध झालं. निशस्त्र जरी युद्ध झालेलं असलं मित्र हो, तरीही कुठल्याही प्रकारचं हातामध्ये शस्त्रास्त्र न घेता युद्ध जरी झालेले असले तरी भारताचे जवळपास 19 सैनिक मारले गेले, चायनाचे 40 सैनिक मारले गेले. म्हणजे जरी प्रत्यक्षात शस्त्रास्त्राचा वापर नाही झालेला असला तरीही ही प्रचंड मोठी जी हानी झालेली आहे ती हानी कशाचा परिपाक असेल तर एकमेकांच्या देशांच्या संबंधामध्ये वाढत गेलेले जे तणाव आहेत ते तणाव आहे. मित्र हो, आता प्रत्यक्षात शस्त्रास्त्राचा वापर न करतासुद्धा युद्ध होत आहेत. गलवान खोऱ्याचं तुम्हाला उदाहरण दिलं. त्याही पूर्वी डिसेंबर 2019मध्ये चायनासारख्या देशाने कोरोना व्हायरस अर्थात कोविड-19 सारखा विषाणूजन्य रोगाचा त्यांनी प्रसार केला. त्यांच्या वुहान लायब्ररीमध्ये अशा प्रकारच्या विषाणूंची निर्मिती झाली आणि पर्यायाने संपूर्ण जग या महाभयंकर अशा प्रकारच्या संसर्गजन्य रोगाच्या परिस्थितीमध्ये हतबल झालेला आहे. अगदी विकसित असलेला अमेरिका असेल, इटाली असेल, चायना तर केलेलंच आहे, जापान असेल, भारत असेल यासारख्या देशामध्ये थैमान घातलेलं आहे. जवळपास 6 महिन्याचा लॉकडाऊन आपल्याला या ठिकाणी करावं लागत आहे. अर्थात हे आंतरराष्ट्रीय संबंधाचं बदललेलं स्वरूप आहे. पूर्वी युद्ध करायचे, प्रत्यक्षात शस्त्रास्त्र घ्यायचे, नंतर युद्ध आले, जैविक युद्ध आले आणि आता अशा प्रकारच्या विषाणूजन्य रोगाच्या माध्यमातून सुद्धा आपण जगाला युद्धाच्या खाईमध्ये लोटू शकतो. हे आता चायनाने दाखवून दिलेलं आहे. म्हणून अशाही प्रकारच्या बदलत्या परिस्थितीचा सामना करण्याची ताकद आपल्यामध्ये आपण ठेवली पाहिजे. हेही आंतरराष्ट्रीय संबंधाचं बदलतं स्वरूप आहे. हे आपण या ठिकाणी नोंदवावं अशा प्रकारची अपेक्षा आहे. मित्र हो,
संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये चायना या देशाचं वर्चस्व आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या स्थायी समितीमध्ये कायमचे 5 सभासद राष्ट्र आहेत. त्याच्यामध्ये भारताचा नंबर लागावा अशा प्रकारची अपेक्षा अनेक दिवसापासून होती. भारत औद्योगिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, वैज्ञानिक क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारची प्रगती करूनसुद्धा चायनासारख्या देशांनी भारताला रोखण्याचं काम केलेलं होतं. परंतु 2020चं वर्ष हे निश्चितच बदललेलं आहे. कोविड-19च्या आजारामुळं चायना हा देश आता कलंकित झालेला आहे आणि पर्यायाने चीन असेल, जपान असेल, फ्रान्स असेल, ऑस्ट्रेलिया असेल यासारख्या मोठ्या देशांनी प्रामुख्याने भारताला पाठिंबा देण्याचा पुनरुच्चार वारंवार केलेला आहे आणि त्यातून एक भारताला ही एक जमेची बाजू आहे. म्हणून आंतरराष्ट्रीय संबंधाच्या बदलत्या स्वरूपाची चर्चा आपण करत असताना अलीकडील कालखंडामध्ये जागतिक राजकारणामध्ये भारत, अमेरिका, रशिया, ब्रिटन, ऑस्ट्रेलियासारख्या देशाच्या माध्यमातून मैत्री होऊन एक नवीन आशावाद आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे आणि अस्तित्वात असलेले जे प्रश्न आहेत ते शांततेच्या मार्गाने सोडवण्याच्या अनुषंगाने निश्चितच पावले उचलली जातील असं मला म्हणायचं आहे. आपला वेळ झालेला आहे. उर्वरित जो भाग आणि घटक आहे आंतरराष्ट्रीय संबंधाचं महत्त्व, द इम्पॉर्टन्स ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्स, ही उद्याच्या तासिकेमध्ये आम्ही तुम्हाला शिकवणार आहे. धन्यवाद.